हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आम्ही निघालो आहे ठाणे टू कन्याकुमारी विथ नेक्झॉन ICNG. तर चला बघूयात कसा आमचा प्रवास झाला आणि आम्ही काय काय केलं ते. सो इथे आम्ही अर्धं सामान टाकून घेतलं होतं गाडीत आणि अर्धं सामान घेऊन आता निघणार होतो. तर आम्ही 10:30 पावणे 11ला रात्री निघालो. तरीसुद्धा थोडी ट्रॅफिक आम्हाला लागली. ऐरोलीला लागली, परत तुर्भ्याला लागली आणि गुगल मॅप आम्हाला 11 तास दाखवत होतं मडगावला पोचायला. आम्ही डायरेक्ट हॉटेलची लोकेशन टाकली होती मडगावच्या, जे आम्ही बुकिंग केलं होतं. सो आपण आता किती वाजता एक्झॅक्टली पोचू हे बघायचं आहे आणि आम्ही कुठे कुठे CNG भरला हे सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही नागोठण्यापर्यंतच पोचलेले आहोत. बिकॉज सगळी ट्रॅफिक लागली होती आम्हाला. ठाण्यामध्ये तुर्भ्यामध्ये पण ट्रॅफिक मिळालेली, त्यामुळे खूप उशीर पण झाला. आणि नागोठण्यापर्यंतचे रोड खूप चांगले आहेत, पण नागोठण्याच्या पुढे तुम्ही बघाल तर 1 लेन चालू आहे, त्याच्यामुळे खूप रस्ते खराब आहेत आणि ठिकठिकाणी डायव्हर्जन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे खूप रस्ते खराब आहेत. रात्र होती तरीसुद्धा रात्रीच्या वेळेस वाहनं कमी असतात आपल्याला असं वाटतं. होती वाहनंसुद्धा कमीच होती, पण ट्रॅफिक नाही लागला. पण गाडी खूप स्लो घ्यावी लागत होती, स्पीड देऊ शकत नव्हतो कारण रस्ते खराब होते. काही ठिकाणी फ्लेवर ब्लॉकचे वगैरे रस्ते बनवलेले आहेत सध्या, त्यामुळे तुम्ही निघतानासुद्धा वेळेचं टाईमटेबल असं मॅनेज करूनच निघा. आम्हाला खूप उशीर झालेला गोव्याला पोचायला, पण तरीसुद्धा वेळ होता आमच्याकडे. आम्ही त्याचाच विचार करून आम्ही निघालो होतो. सो तुम्ही पण जात असाल तर तुम्ही हा नक्की विचार करा की रस्ते खराब आहेत तर दुपारच्या वेळेस किंवा म्हणजे दिवसा ट्रॅफिक खूप लागू शकतो. आणि इथे आम्ही CNG भरायला थांबलो होतो. फर्स्ट CNG आम्ही इंदापूरला भरला. इंदापूरचं हे CNG पंप आहे, सो तिथे आम्ही थांबलो होतो. इकडे CNG भरायला थांबलो आहे आम्ही. इंदापूर CNG पंप आहे तिथे भरायला थांबलो आहे. रोड असा कोलाडपर्यंत व्यवस्थित होता. कोलाडच्या नंतर थोडासा हे होता, म्हणजे मीडियम असं 1 लेनच चालू होती आणि नंतर कोलाडचा पुढून छान होता. दोन्ही लेन चालू आहेत, पण आहेत रोड खराबच आहेत. एवढे काय झाले नाहीत. आता एवढ्या वर्षापासून सगळेच हे करत आहेत, पण चालू काय झालेले नाही आहेत व्यवस्थित. काम पण चालू नाही आहे, अर्ध्यांचं तर काम पण बंद आहे, सगळंच बंद आहे. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. गाडीला पण थोडीशी रेस्ट. इथे ओपन करून ठेवलं आहे यांनी. कुठे थांबलो आहे? श्री विनायक पेट्रोल पंप तिथे आहे. छोटासा ढाबा टाईप आहे, तिथे थांबलो आहे. तुम्हाला पाठीमागे दिसत असेल खूप जण इथे थांबलेत. गाडीला थोडीशी रेस्ट मिळावी म्हणून आम्ही इंदापूरला CNG भरल्यानंतर थोडं पुढे थांबलो होतो. आणि इथे बोनेटसुद्धा आम्ही ओपन करून ठेवलेलं, जेणेकरून लवकर गाडी थंड होईल आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आम्ही करायला घेतला. तर आता इथून रत्नागिरी 187 किलोमीटर अजून आहे आणि पणजी 390 किलोमीटर. सो इथून आता आम्ही चाललो आहे. रस्ते चांगले आहेत सध्या तरी. रस्ते चांगले होते ॲक्च्युली. कोकणातले रस्ते झालेले नाही आहेत, 80% झालेले नाही आहेत. तर होते व्यवस्थित रस्ते तसे, पण राजापूरपासून आम्हाला खूप चांगले रस्ते मिळाले. सो कशेडी टनलचं सुद्धा काम झालेलं आहे. खूप लांब आहे हा टनल आणि जवळजवळ 5 ते 6 मिनटांचा लांब हा टनल आहे. काम पण झालेलं आहे, रस्ता पण छान आहे आणि खूप मस्त वाटतं गाडी चालवायला इथे.
थोडी स्पीड लिमिट आहे टनलमध्ये तर गाडी स्लो तेव्हा मला वाटतं 60 की 80ची स्पीड आहे टनलमध्ये आणि टनलमध्ये थांबण्यासाठी वगैरे परमिशन नसते, हे तर माहितीच आहे सगळ्यांना. सो सेकंड टाईम आम्ही चिपळूणमध्ये CNG भरायला थांबलो होतो. चिपळूणमध्ये आम्हाला CNG पर kg 84 रुपीज मिळाला. आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये तरी 77 वगैरे होता. सो इतका फरक आहे CNGमध्ये. सकाळचे 7:30 वाजलेले आणि रस्ते खूप खराब होते, पण फॉग बघू शकता तुम्ही. फॉगच्यामुळे गाडी खूप स्लो चालवावी लागत होती आणि कोकणात जवळपास आम्हाला 9-9:30पर्यंत फॉग मिळाला होता. खूप धुकं होतं त्या साईडला आणि रत्नागिरीच्या जवळपास आम्ही पोचलो होतो. 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही पोचलो होतो आणि हे जे आहे ते 7:30 वाजताचं दृश्य आहे सगळं. तरीसुद्धा इतका फॉग होता आणि रस्ते खूप खराब होते. तर आम्ही गोव्यामध्ये प्रवेश केला होता. 11:30-12 वाजले होते गोव्यामध्ये पोचायला. आम्हाला प्रॉपर हॉटेलपर्यंत पोचलो नव्हतो. तिथूनसुद्धा 1-1.5 तास पुढे होतं गोव्यापासून. मडगावमध्ये होतं हॉटेल आम्ही बुक केलेलं होतं ते. सो गोव्याचे रस्ते तुम्ही बघू शकता. राजापूरपासून खूप खूप छान रस्ते आहेत आणि गोव्याचे तर तुम्हाला माहितीच असतील की रस्ते खूप छान आहेत. तर हा गोव्यामधून मडगावला जाताना हायवे लागला होता. खूप मस्त दृश्य होतं आजूबाजूचं आणि आपल्या इथे वर्ली सीलिंग आहे मुंबईमध्ये, तसं गोव्यामध्ये या ब्रिजचं डिझाईन केलेलं आहे. खूप छान वाटत होतं. गोव्यामध्ये क्रिसमस आणि न्यू इयर पार्टीची गर्दी किती असते हे वेगळं काही मी सांगत नाही आहे. मी खूप गर्दी होती, त्यामुळे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. खूप ट्रॅफिक लागला होता आणि फायनली आम्ही 1 वाजता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो होतो आमच्या, जिथे बुक केलं होतं आम्ही. दुपारी थोडा आराम करून त्यानंतर आम्ही संध्याकाळी 7:30-8 वाजता थोडं बीचवर गेलो होतो. हे साऊथ गोवा आहे. तर आम्ही बीचवर छान असं फिरलो आणि डिनरसुद्धा रात्रीचा तिथंच केलं होतं आम्ही. तर हे गोव्याचं दृश्य तुम्ही बघू शकता. छान होतं. सगळीकडे न्यू इयर आणि क्रिसमसचं डेकोरेशन करून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कार वॉशिंग सेंटरला नेली आणि कार वॉश करून घेतली, कारण रस्त्यांवरची धूळ वगैरे खूप होती, त्यामुळे गाडी खूप खराब झाली होती. तर कार वॉश केल्यानंतर आम्ही कन्नूरला जायला निघालो. तर कन्नूरचा प्रवास आमचा कसा झाला, रस्ते कसे आहेत हे तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करा. मी अजून चांगला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.